नवी दिल्लीत 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या सुरू आहे। मराठी साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असं खळबळजनक विधान नीलम गोरे यांनी केलंय। नीलम गोरे यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। मराठी साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असा खळबळजनक विधान नीलम गोरे यांनी केलाय आणि त्यामुळे राजकारणात सध्या चर्चांना उधाण आलंय। आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाहीयेत, त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद। तर नीलम गोरेंच्या विधानानं खळबळ उडाली आहे। नीलम गोरेंनी असे घडलो आम्ही या कार्यक्रमात एक मोठा दावा केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असं खळबळजनक विधान नीलम गोरे यांनी केलंय आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। दिल्लीत सध्या मराठी साहित्य संमेलन सुरू आहे आणि त्या संमेलनातील असे घडलो आम्ही या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलंय आणि या आरोपानंतर आता नेमक्या राजकीय प्रतिक्रिया काय येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असं खळबळजनक विधान नीलम गोरे यांनी या कार्यक्रमात केलंय आणि त्यामुळे या विधानानंतर नेमक्या राजकीय चर्चांना उधाण आलंय। सध्या दिल्लीत मराठी साहित्य संमेलन सुरू आहे आणि या संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात नीलम गोरे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय। ठाकरे गटावर त्यांनी मोठा आरोप केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असं खळबळजनक विधान त्यांनी केलेलं आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत अंबादास दानवे आहेत। दानवेजी, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। दानवेजी, नीलम गोरे यांनी एक खळबळजनक असं विधान केलेलं आहे। ठाकरे गटावर त्यांनी आरोप केलेला आहे की ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असं खळबळजनक विधान त्यांनी केलंय। तुमची काय प्रतिक्रिया? नीलमताई 4 वेळेस विधान परिषदेचे आमदार शिवसेनेच्या वतीनं झालेले आहेत, केलेल्या गेलेल्या आहेत। मग त्यांनी 4 वेळेस जर पद मिळाले तर 8 मर्सिडीज दिल्या का, हा माझा त्यांना प्रश्न राहील। ज्यांना फॉर्म फक्त भरावा लागला 4-4 वेळेस आणि पक्षाने 4-4 वेळेस विधान परिषदेचा आमदार त्यांना केलं, उपसभापती 2दा केलं, त्यांनी अशा पद्धतीनं आरोप करणं इथे नमक आरामीशिवाय याला दुसरा कोणताच शब्द नाही। त्यांनी या आरोपानंतर आता तुम्ही काय भूमिका घेणार आहात? तुम्ही जाब विचारणार आहात? विचारू, योग्य ठिकाणी योग्य वेळेस सगळ्या जबाबाचं उत्तर देऊ, नक्की देऊ। पण दानवेजी, हे खूप मोठा आरोप त्यांनी केलाय की 2 मर्सिडीज दिलं की 1 पद मिळायचं, हा खूप मोठा आरोप आहे। हे आता हे आरोप करण्याचं एक फॅशन झालेली आहे बरं का। ज्यांनी 10 वेळेस उंबरठे झिरजवले मातोश्रीचे एखादं पद मिळवण्यासाठी, असे लोकच आरोप करतात, बरोबर आहे? असेच लोक आरोप करतात, एक फॅशन झालेली आहे। त्यांनी काय, लोकांना सगळं माहिती आहे। आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते, उद्धव साहेबांनी असो, शिवसेना प्रमुखांनी असो, मुख्यमंत्र्यापासून तर एखाद्या नगराध्यक्ष पण शेकडो सर्वसामान्य माणसांना बसवलेलं आहे। सामान्यच होते ना ते, त्यांच्याकडे काय आर्थिक शक्ती होती, ताकद होती। हा, शिवसैनिक होते, कट्टर शिवसैनिक होते, जनतेचं काम करत होते। अशाने कित्येक लोकांना पदावर बसवलं, मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी दिलेल्या आहे आणि त्याच्यामुळे असं या आरोपाला कोणताही अर्थ नाही। नक्कीच, म्हणजे या आरोपात काहीच तथ्य नाही असं तुम्हाला म्हणायचंय? कारण साहित्य संमेलनात त्यांनी हे मोठं विधान केलेलं आहे, अगदी सार्वजनिक ठिकाणी, म्हणजे ज्यामध्ये
मुलाखत सुरू असताना त्यांनी हे मोठं विधान केलेलं आहे की पैसे देऊन ठीक पद आहे, मिळतात. फॅशन झाली, प्रसिद्धीसाठी त्यांनी केलेलं दिसतं मला स्टंट पाहिजे. हं. बाकी काय बोलणार त्याच्याविषयी. धन्यवाद दानवेजी, आपण NDTV मराठीशी ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर नीलम गोरेंच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. या विधानानंतर अंबादास दानवेंनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. या वाक्यात काही तथ्य नसल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. या विधानात काहीही तथ्य नसल्याचं हे सगळे आरोप अंबादास दानवेंनी फेटाळून लावलेत. या आरोपात काहीही तथ्य नसल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला होता. ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असं खळबळजनक विधान नीलम गोरे यांनी केलंय. आणि या त्यांच्या विधानानंतर आता महाराष्ट्राच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यावर सुषमा अंधारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. नीलम गोरे हे नाव उच्चारल्यावर तुम्हाला काय आठवतं? एखादं गाजलेलं पुस्तक, त्यांनी लिहिलेला एखादा वैचारिक ग्रंथ, कादंबरी, कविता संग्रह, ललित लेखन, गेला बाजार एखादा चारोळी संग्रह? नाही, साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक म्हणून त्यांना त्यांची मुलाखत घेतली गेली म्हणून मी आपलं सहज बोलतीये. तर अशा या नीलम गोरे यांना साहित्य संमेलनात बोलावणं, साहित्यिकांचीही कधी कधी अगतिकता आणि अपरिहार्यता असते आणि यांनाही तसं कोणी बोलावत नाही. तर त्यांनी असं म्हटलं की मी पक्षात असताना, म्हणजे त्या आमच्या पक्षात असताना बराचसा आर्थिक व्यवहार चालायचा, पदांच्यासाठी देवघेव चालायची आणि 2-2 मर्सिडीज कार द्याव्या लागायच्या. आता 2-2 मर्सिडीज कार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे बाबा. मला तरी पक्षात येऊन फक्त 2-2.5 वर्ष झालेली आहेत. आमचे म्हात्रे दादा पण आत्ता पक्षफुटीच्या नंतर आलेले आहेत. पण त्याच्या आधी मातोश्रीवर सदा सर्व काळ पडीक कोण असायचं? तर नीलम गोरे असायच्या. पक्षात कुणाला घ्यायचं, कुणाला नाही घ्यायचं, कोणाला प्रवेश द्यायचा नाही द्यायचा, एवढंच काय, मातोश्रीच्या गेटच्या आत कुणाला सोडायचं, कुणाला नाही सोडायचं, बॅरिकेड्स लावण्याचं काम नीलम गोरे करायच्या. त्यामुळे 18 महिने 13 त्रिकाळ मातोश्रीवर पडीक असणाऱ्या नीलम गोरे यांना हा आर्थिक व्यवहार जास्त चांगला माहीत असेल. उलट मी तर असा विचार करते की त्या असताना जर एवढा मोठा आर्थिक व्यवहार चालत असेल तर एवढे सगळे पैसे नीलम गोरेंनी कुठे ठेवले असतील बरं? म्हणजे त्यांची विदेशात पण काही खाती असतीलच ना, इथेही असतील. कारण नीलम गोरे म्हटलं की मला काही पुस्तकं किंवा त्यांची गाजलेली सभा, एखादं गाजलेलं आंदोलन असं काहीच आठवत नाही. मला नीलम गोरे म्हटलं की छान छान लफेदार पदराच्या साड्या, हिऱ्या मोत्यांचे नेकलेस, त्याच्यावर मॅचिंग कानातली डुलं, त्याला मॅचिंग असणारीच अत्यंत झोकातली पर्स, हातात हिऱ्या मोत्यांच्या बांगड्या, हा सगळा अवतार मला नीलम गोरे म्हटल्यावर आठवतो. त्या नीलम गोरेंना या सगळ्या आर्थिक व्यवहाराबद्दल जास्त चांगलं माहिती असेल, किंबहुना त्याच्या पहिल्या लाभार्थी नीलम गोरेच असणार. मला नीलम गोरेंकडून खरंच तो हिशोब ऐकायला आवडेल. आता राहिला प्रश्न त्यांना काही जाब विचारायचा का, तर अजिबात नाही. ज्यांचा बुद्ध्यांक आहे आणि ज्यांना कर्तृत्व आहे आपण त्यांच्याशी वाद घातला पाहिजे. कर्तृत्व शून्य आणि निव्वळ चापलुसी करून, मर्जी संपादन करून, विश्वासघाताने पद मिळवणाऱ्या लोकांवर मी काही बोलावं असं मला अजिबात वाटत नाही. नीलम तर शिंदेंना गल्ला गोळा करण्याचं काम दिलं होतं असं विधान सुषमा अंधारेंनी केलं आहे. प्रसिद्धीसाठी गोरेंची स्टंटबाजी असल्याचं तिकडे दानवेंनी म्हटलं आहे. त्यामुळे आता नीलम गोरेंच्या वक्तव्यानं एकच खळबळ उडाली आहे. ठाकरेंच्या सेनेत 2 मर्सिडीज दिल्यावर 1 पद मिळायचा असा गंभीर आरोप नीलम गोरेंनी केला आणि यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटत आहे. प्रसिद्धीसाठी गोरेंची स्टंटबाजी असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलं आहे. त्यामुळे आणखी आता नीलम गोरेंच्या या विधानानंतर नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे आणि या कार्यक्रमात त्यांनी एक मोठं गौप्यस्फोट केला आहे.
आणि यावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. ही फक्त स्टंटबाजी असल्याचा आरोप आता दानवेंनी केलाय. त्याचबरोबर शिंदेंना गल्लागोळा करण्याचं काम दिलं होतं असं सुषमा अंधारेंनी म्हटलंय. नीलम गोऱ्हे यांच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ठाकरेंच्या सेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा मोठा गौप्यस्फोट दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी केलाय आणि त्यामुळे अनेक राजकीय प्रतिक्रिया या पार्श्वभूमीवर उमटत आहेत. दिल्लीत सध्या साहित्य संमेलन सुरू आहे आणि त्यात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय. दरम्यान हे सगळे आरोप सुषमा अंधारे आणि अंबादास दानवे यांनी फेटाळून लावले. नीलम गोऱ्हे यांच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.